दैव देतं पण कर्म नेतं ही म्हण सध्या चंद्रपूरच्या राजकारणात तंतोतंत लागू होताना दिसते। चंद्रपूर महानगरपालिकेत काँग्रेस आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष सत्तेच्या उंबरठ्यावर होते। दोन्ही पक्ष एकत्र येऊन भाजप विरोधात सत्ता स्थापन करणार हे चित्र काल रात्रीपर्यंत स्पष्ट होतं। मात्र काँग्रेसमधील वडेट्टीवार विरुद्ध धानोरकर या अंतर्गत वादाचा फायदा भाजपने घेतला आणि दोघांच्या भांडणात तिसऱ्याचा लाभ या म्हणीप्रमाणे भाजप चंद्रपूर महापालिकेत सत्तेवर विराजमान झाला। सर्वात धक्कादायक बाब म्हणजे चंद्रपुरात महापौर उपमहापौर निवडणुकीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नगरसेवकांनी थेट भाजपला पाठिंबा दिला आणि यामुळेच काँग्रेसचं सत्तेचं स्वप्न एका रात्रीत धुळीस मिळालं। या घटनेनंतर काँग्रेसमध्ये तीव्र अस्वस्थता निर्माण झाली आणि याचाच बदला काँग्रेस परभणीत घेणार का अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली। तर आता हे सगळं राजकारण समजून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। नमस्कार, मी कोमल, सकाळमध्ये आपलं स्वागत। बरं, काँग्रेस चंद्रपूरचा बदला परभणीत घेईल का हे म्हणण्याचं कारण म्हणजे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांनी केलेला सवाल। चंद्रपूरमध्ये उभाटाकडून अपेक्षित पाठिंबा मिळाला नाही, मग आता परभणीत आम्हीही चंद्रपूरसारखंच वागायचं का? त्यांच्या या एका प्रश्नानं एकच चर्चा सुरू झाली की चंद्रपूरमध्ये झालेल्या दगाबाजीचा बदला काँग्रेस परभणीत घेणार का? परभणी महापालिकेत सध्या काँग्रेस आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची आघाडी सत्तेत आली आहे। शिवसेनेचे 25 तर काँग्रेसचे 12 नगरसेवक निवडून आलेत आणि याच आघाडीमुळे भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यात त्यांना यश आलं होतं। मात्र चंद्रपुरातील प्रकारानंतर भाजप परभणीतही तसंच समीकरण जुळवण्याच्या प्रयत्नात असल्याची चर्चा आहे। काही नगरसेवकांना सुद्धा भाजपकडून संपर्क साधण्यात आल्याच्या बातम्या येत आहेत। आता याच पार्श्वभूमीवर ठाकरेंच्या शिवसेनेचे जे खासदार आहेत संजय जाधव हे सतर्क झालेत आणि दगाफटका टाळण्यासाठी त्यांनी शिवसेना आघाडीच्या सर्व नगरसेवकांना थेट सहलीवर पाठवल्याची माहिती समोर आली आणि 12 फेब्रुवारीला हे सगळे नगरसेवक सहलीवरून थेट महापालिकेत हजर राहणार असल्याचं सांगितलं जाते। दरम्यान संजय जाधव यांनी चंद्रपूर आणि परभणी या दोन्हीच्या राजकारणाविषयी भाष्य करताना म्हटलंय की चंद्रपूर आणि परभणीचं राजकारण वेगळं आहे। चंद्रपूरमध्ये निवडणुकीपूर्वी युती नव्हती, पण परभणीत मात्र काँग्रेससोबत आधीच आघाडी झाली होती। आम्ही निवडणूक एकत्र लढलो आणि सत्ता देखील एकत्रच स्थापन करू असा विश्वास त्यांचा आहे। त्यांच्यामध्ये 12 फेब्रुवारीला परभणीचा महापौर मशाल धारकच असणार आणि उपमहापौर पद हे काँग्रेसकडेच जाणार। मात्र मोठा प्रश्न हा अजूनही कायम आहे की चंद्रपूरमध्ये भाजपला मदत करणं ठाकरेंच्या शिवसेनेला परभणीत महागात पडणार का? या राजकीय संघर्षाचा परिणाम महाराष्ट्रभर उमटणार का? चंद्रपूरची दगाबाजी परभणीत आग लावणार की तिथेच विझणार? 12 फेब्रुवारी सगळं स्पष्ट करणार। राजकारणात दगाफटका विसरला जात नाही आणि चंद्रपूरची ही आठवण परभणीला पोहोचते का याचं उत्तर मात्र येणारा काळच देणार आहे। आपल्याला याविषयी काय वाटते? आपली मतं कमेंट करून जरूर कळवा। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।